Hello student, today we are going to start the objective. We have seen the total theory of NEET as well as JEE. तुम्ही त्या थिअरीवरचे प्रॉब्लेम फॉर्म्युले हे सगळे पाहिले असतील. विदाउट फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल सुटणार नाही. थिअरीचे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर लागतील. प्रॉब्लेम खूप सोपे असतात, फक्त कन्सेप्च्युअल तो प्रॉब्लेम तुम्ही वाचला पाहिजे आणि काय डिटरमाइन करायचे ते त्यामधलं तुम्हाला समजलं पाहिजे. या ठिकाणी फर्स्ट प्रॉब्लेम आहे. सी आर प्रॉब्लेम फर्स्ट काय सांगितलंय? सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर हॅज एम्प्लिट्यूड ए. एम्प्लिट्यूड किती दिलाय तुम्हाला? ए. आणि टाइम पिरियड किती दिलाय? कॅपिटल टी. आणि काय विचारलंय? टाइम रिक्वायर्ड कशासाठी? इट टू ट्रॅव्हल फ्रॉम एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू ए बाय 2. कुठून ट्रॅव्हल होतं? ए पासून. मग या ठिकाणी पहा, ए पासून स्टार्ट होत असेल तर या ठिकाणी हा एक्स इज इक्वल टू ई एम्प्लिट्यूड कॅपिटल ए किंवा स्मॉल ए, इथे एक्स इज इक्वल टू 0 आणि इथे एक्स इज इक्वल टू -e. याचा अर्थ पार्टिकल इथून स्टार्ट होतो. म्हणजे कुठून? एक्स्ट्रीम पासून. एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होत असेल तर आपला फॉर्म्युला फिक्स आहे. काय? एक्स इज इक्वल टू ए कॉस ऑफ ओमेगा टी. बरोबर. आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं? टाइम काढायला सांगितलं. टाइम रिक्वायर्ड. काय काढायला सांगितलं? टाइम रिक्वायर्ड. कुठून कुठे? ए पासून ए बाय 2 ला. ए पासून ए बाय 2 ला म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी टाइम किती हे कॅल्क्युलेट करायचं सांगितलं. मग मला सांगा, ए पासून ए बाय 2 ला येतो म्हणजे डिस्प्लेसमेंट किती रे? मीन पासून किती राहतो? एक्स इज इक्वल टू ए बाय 2. बरोबर ना? जरी स्टार्ट एक्स्ट्रीम पासून असला तरी हे कुठून मोजतो? मेजर फ्रॉम एमपी. ओके. मग मला सांगा, तुम्ही इथून इथपर्यंत आला, ए टू ए बाय 2 आला म्हणजे मीन पासून किती अंतरावरती पोहोचला? ए बाय 2. मग एक्स ची किंमत मी ए बाय 2 ठेवली. हा ए कॉस ऑफ ओमेगा टी, ए ला ए कॅन्सल. कॉस इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू ओमेगा टी. तुम्हाला टाइम इन टर्म्स ऑफ कॅपिटल टी काढायला सांगितलंय. कशात काढायला सांगितलंय? टी. मला सांगा, कॉस ची किंमत हाफ कधी असते? 60 डिग्रीला. इथे रॅडियन मध्ये 60 डिग्री म्हणजे किती? दॅट इज द पाय बाय 3. आणि म्हणून या ठिकाणी काय? पाय बाय 3 ओमेगा. आन्सर तुमचे पर्याय टी मध्ये म्हणून 2 पाय डिवाइड बाय टी इनटू स्मॉल टी. पाय पाय कॅन्सल. टी इकडे घेतला, हा 2 खाली गेला तर टी इज इक्वल टू काय? 3 2 6 टी बाय 6. आणि म्हणून आन्सर आहे तुमचं या ठिकाणी टी बाय 6. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी सेकंड नंबर. प्रॉब्लेम नीट वाचत जायचा. इथं तुम्हाला काय दिलंय? मास. कशात दिलंय? ग्रॅम मध्ये. त्यानंतर अटॅच्ड ॲट एंड ऑफ लाईट स्प्रिंग. स्प्रिंगला अटॅच विच ऑसिलेट्स ऑन फ्रिक्शनलेस टेबल. फ्रिक्शन नसणाऱ्या टेबलवरती म्हणजे विरोध होणार नाही तुम्हाला. विथ एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड किती? 0.16 म्हणजे एम्प्लिट्यूड दिलंय तुम्हाला 0.16 मीटर. ओके. पिरियड किती दिलाय? पिरियड दिलाय 2 सेकंद म्हणजे कॅपिटल टी दिला तुम्हाला 2 सेकंद. देन इनिशियली the mass released from rest at t is equal to 0 and displacement -0.16. रिलीज केलाय पार्टिकल. रेस्टला कधी असतो? एक्स्ट्रीम पोझिशनला.
मग x किती t = 0 ला तो कुठून डिस्प्लेसमेंट किती -0.16. मग मी जर या ठिकाणी डायग्राम काढली, हे डायग्राम काढली, हे x एम्प्लिट्यूड तुमचं किती 0.16. मग या ठिकाणचं एम्प्लिट्यूड x a प्लस 0.16 या ठिकाणी झालं आणि हे काय झालं -0.16. मग मला सांगा पार्टिकल इथून स्टार्ट होतोय ना, मग स्टार्ट कुठून होतोय एक्स्ट्रीम पासून. मग स्टार्ट एक्स्ट्रीम पासून, कोणत्या एक्स्ट्रीम पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीम. मग निगेटिव्ह एक्स्ट्रीम असेल तर सी हा जर डायमीटर घेतला आणि हे सर्कल जर घेतलं तर मीन पासून स्टार्ट होताना हा अल्फा इथं 0. या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होताना अल्फा किती π/2 आणि हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होताना अल्फा किती 3π/2. आणि म्हणून जनरल इक्वेशन काय आपलं x a sin of omega t plus alpha. तर x a किती 0.16, एम्प्लिट्यूड किती 0.16, sin of omega t plus 3π/2. मग कन्सिडर करा ASTC रूल नुसार, बरोबर. मग मला सांगा इथून स्टार्ट झालं आपल्या जॉमेट्री नुसार ASTC हा 0 अँगल 1 2 आणि 3π/2 प्लस ओमेगा टी म्हणजे थोडस पुढे जायचं. कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला 4थ्या. ASTC कॉस पॉझिटिव्ह असतोय, हा साइन आणि इथे 3 ऑड आहे. जर ऑड असेल तर साइनचा काय होतो कॉस. इंटिग्रल मल्टिपल ऑफ π/2. अलाइड अँगलचे नियम वापरतो. काय म्हणलं मी इथं विषम आहे 3, त्यामुळे साइनचा काय होईल कॉस. आणि हा साइन कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातो ओमेगा 3π/2 प्लस ओमेगा टी म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये 4th. आणि 4th क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो, साइन काय असेल निगेटिव्ह. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे आणि मग x किती 0.16 इंटू मायनस काय घेतलं साइन निगेटिव्ह आहे. कॉस का झालं साइनचा इथं ऑड आहे. पेरिंग आहे, साइनची कॉस सी, सेकची कोसेक सी, टॅनची कॉट सी. मग साइनचा काय झाला कॉस. ऍक्टिव्ह अँगल किती ओमेगा टी आणि मग x -0.16 cos of omega t. इट इज द डिस्प्लेसमेंट. काय विचारलं होतं तुम्हाला द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ मास इज. मग हे आन्सर कुठे आहे हे निगेटिव्ह या ठिकाणी हे आन्सर तुमचं x -0.16 cos of πt. पुढे जाऊ आपण. दुसरी गोष्ट इथं निगेटिव्ह आलं की तुम्हाला 2 पर्याय. मग याच्या पुढे गेला तर x काय -0.16 -0.16 cos of 2π/t. पिरियड किती होता 2 सेकंद. पिरियडची किंमत 2 into t 2 कॅन्सल. x -0.16 cos of πt. आला आन्सर. तर द आन्सर काय आलं दॅट इज द आन्सर आलं तुमचं बी -0.16 cos of πt. समजलं. पुढचं एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल नंबर 3. द मोशन ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM. एक्झिक्युटिंग म्हणजेच परफॉर्मिंग. द मोशन ऑफ पार्टिकल. प्रॉब्लेम खूप व्यवस्थित वाचायचा.
executing SHM is given by x is equal to 0.01 sin of 100 pi कंसाच्या बाहेर 100 pi inside the bracket t plus 0.05. here x कशात मीटर मध्ये दिलाय, टाइम कशात दिलाय सेकंद मध्ये दिलाय, आणि तुम्हाला विचारलाय टाइम पिरियड. काय विचारलाय तुम्हाला? टाइम पिरियड. म्हणजे तुम्हाला काढायचा आहे कॅपिटल टी साठी ओमेगा माहित असणं गरजेचं आहे. आणि मग जनरल इक्वेशन काय? तर x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. मला सांगा हे ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे का? नाही. मग इथं बाहेर दिले, हे बाहेर दिलंय तर ते आत घ्यायचं. काय डायरेक्ट लिहितो मी x इज इक्वल टू 0.01 साइन ऑफ 100 आत गेले 100 पाय इंटू टी प्लस इथे 0.05 आहे 100 ने गुणलं 5 पाय. ओके. आता ओमेगा पा कंपॅरिझन केली. हे काय एम्प्लिट्यूड. मग टी चा सहगुणक हा ओमेगा आहे. हा ओमेगा टी चा सहगुणक ओमेगा म्हणजे ओमेगा तुम्हाला माहित झाला 100 पाय ओमेगा पिरियड काढायचा आहे. ओमेगा बरोबर 2 पाय बाय टी 100 पाय पाय कॅन्सल. ओके. टी तिकडे घेऊ 2 डिवाइडेड बाय 100 दॅट इज द टी. 100 ने डिवाइड केल्याच्या नंतर डेसिमल पॉइंट नसतो म्हणजे इथे असतो. 2 घरं डावीकडे जातो, मल्टिप्लाय केल्यावर राईटला जातो. मग 1 आणि 2 सो टी इज इक्वल टू 0.02 सेकंड. आंसर आएगा 0.02 सेकंड. दॅट इज आंसर. कळलं? चला 4th नंबर एग्जांपल खूप सोपं आहे. The two equations of two SHMs are x is equal to a sin omega t minus alpha and y is equal to b cos of omega t minus alpha. फेज म्हणजे अँगल. फेज म्हणजे अँगल. फेज डिफरन्स म्हणजे अँगल मधला फरक. पण हा फरक कधी काढता येतो? जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम असतील तर. काय म्हणलं मी? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम असतील. आणखी एक दुसरी तुम्हाला शॉर्ट की सांगतो. दिलेल्या 2 इक्वेशन मध्ये फेज सारखा असेल, अँगल सारखे असतील, पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक साइन आणि दुसरं कॉस, तर यांच्यामध्ये फेज डिफरन्स साइन आणि कॉस मध्ये π/2 असतो. मग शॉर्ट की काय? याचा फेज आहे ओमेगा टी मायनस अल्फा, याचा फेज आहे ओमेगा टी मायनस अल्फा. याचा अँप्लिट्यूड आहे ए, याचा अँप्लिट्यूड आहे बी. हा अलॉंग एक्स ऑसिलेट होतो, हा अलॉंग वाय ऑसिलेट होतो. पण फेज कसे? सेम. फंक्शन काय आहे? इथं फंक्शन आहे साइन आणि इथे फंक्शन आहे कॉस. साइन आणि कॉस अँगल सेम असले पाहिजे. काय असलं पाहिजे? अँगल सेम असले पाहिजे. मी दोन्ही मेथड सांगणार. हे डायरेक्ट उत्तर कळतं तुला. इथं फेज या दिलेल्या इक्वेशन मध्ये फेज सेम आहे बट फंक्शन आर द डिफरंट. मग फंक्शन काय इथं? साइन. हे फंक्शन काय? कॉस. मग अँगल जर सारखे असतील आणि एक साइन आणि कॉस असेल तर साइन आणि कॉस यांच्यामध्ये फेज डिफरन्स π/2 असतो, 90 डिग्री असतो. आणि म्हणून याचं उत्तर किती? 90 डिग्री. या ठिकाणी पहा आन्सर 90 डिग्री. दुसरी गोष्ट, दुसऱ्या पद्धतीने म्हणलं तर फंक्शन सेम करा. आणि फंक्शन सेम करताना कॉसचा साइन करायचा असेल तर π/2 ऍड करावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी पहा x इज इक्वल टू a sin ऑफ ओमेगा टी मायनस अल्फा आणि y इज इक्वल टू b cos ऑफ ओमेगा टी मायनस अल्फा. या कॉसचा मला साइन केल्याशिवाय फेज डिफरन्स काढता येत नाही. साइन ऑफ ओमेगा टी मायनस अल्फा प्लस π/2. आता गंमत पहा, फंक्शन सेम झालं. फंक्शन कसं झालं? सेम.
मग या ठिकाणी हा फेज, मग आता या फेज मधली वजाबाकी फेज डिफरन्स काढतात. मग फेज डिफरन्स इज इक्वल टू या दोन्ही मधला कोणता मोठा आहे? ओमेगा टी मायनस अल्फा, ओमेगा टी मायनस अल्फा प्लस पाय बाय 2. मग हा मोठा आहे, तर हा फेज अगोदर घ्यायचा ओमेगा टी मायनस अल्फा प्लस पाय बाय 2 मायनस करायचं ओमेगा टी मायनस अल्फा. ओमेगा टी मायनस अल्फा प्लस पाय बाय 2 मायनस ओमेगा टी मायनस मायनस प्लस अल्फा ओमेगा टी प्लस मायनस ओमेगा टी मायनस अल्फा प्लस अल्फा कॅन्सल. पाय बाय 2 म्हणजेच किती डिग्री? 90 डिग्री. आणि म्हणून आन्सर आहे तुमचं 90 डिग्री. तर द आन्सर. ओके. पाचवा प्रॉब्लेम सी आर. ए बॉडी एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन विथ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणलं की तुम्हाला हर्ट्ज वाटतं, बरोबर ना? युनिट बघत जा. युनिट काय? रॅड पर सेकंड. मग अँग्युलर व्हेलॉसिटीलाच अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणजे काय दिलंय तुम्हाला? ओमेगा दिलाय. किती दिलाय? 2 रॅड पर सेकंड. द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी कुठे? 20 मिलीमीटर डिस्प्लेसमेंट. x is equal to 20 मिलीमीटर डिस्प्लेसमेंट वरची व्हेलॉसिटी विचार. आणि एम्प्लिट्यूड किती दिलाय? 60 mm. आता युनिट दिले नाही या ठिकाणी फिजिकल क्वांटिटीचे. पर्याय पाहिजे. पर्याय कशाचे? mm मध्ये, mm मध्ये, mm मध्ये, mm मध्ये. तुम्ही बदलू नका मध्ये. मग व्हेलॉसिटी ऍट x च्या ठिकाणची व्हेलॉसिटी. x काय असते? एनी पोझिशन. मग एनी पोझिशनची व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? v is equal to ओमेगा स्क्वेअर ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बरोबर आहे का? मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठे असते? मीन पोझिशनला. एक्स्ट्रीमला किती असते? 0. मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठे असते? मीनला. आणि एक्स्ट्रीमला किती? 0. एनी पोझिशनचा हा फॉर्म्युला v is equal to हा अलॉंग x ऑसिलेट होतो म्हणून x, अलॉंग y ऑसिलेट होत असेल तर इथं y होतो. v is equal to ओमेगा किती? 2. a स्क्वेअर किती? 60. 60 चा वर्ग किती? 3600. बरोबर आहे का? डायरेक्ट करतो. x चा वर्ग किती? 20 चा वर्ग 400. 3600 मधून 400 सबट्रॅक्ट केले. 300 3200. त्याचं फॅक्टरायझेशन करा. 2 इंटू 16 दुने 32 म्हणजे 16 गुणिले 2. स्क्वेअर रूट किती? 40. सो 2 इंटू 40 इंटू रूट 2. v is equal to 80 इंटू रूट 2. वर्गमुळात रूट 2 ची किंमत तुमची पाठ असली पाहिजे 1.414. मी आता अप्रॉक्सिमेट घेतो. मी इथपर्यंतच घेतो. 80 ने 1 ला गुणलं किती? 80 मल्टिप्लाइड बाय 1.4. 80 इंटू 1 प्लस 0.4. मी असं करतो. 80 एक 80. 80 ने गुणलं 4 होईल 8 चौक 32. आणि या 80 अधिक 32 किती? 2 8 3 11. 112 च्या जवळचं उत्तर. आन्सर कशाच्या जवळचं? 112. मग पर्याय पाहिजे 40 नाही, 60 नाही, 113 आणि 120. याचा अर्थ हे आन्सर करेक्ट. 130. कारण कॅल्क्युलेशन खूप ऍक्युरेट करत बसायला वेळ नसतो आपल्याकडे. त्यामुळे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करत चालायचे. ओके. 6 नंबर या ठिकाणी पहा. ए बॉडी एक्झिक्युटिंग एसएच्या y इज इक्वल टू इथं ब्रॅकेट मध्ये आहे का? ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे का? नाही. असलं तर आत मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी हे दिलेले इक्वेशन आहे मीटर मध्ये. फ्रिक्वेन्सी आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी विचारली. मला सांगा मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? v max is equal to a ओमेगा. आणि फ्रिक्वेन्सी विचारली. फ्रिक्वेन्सी तुम्हाला कधी काढता येते? ओमेगा माहित असेल तर. मग या ठिकाणी पहा y is equal to 0.30 sin of 220t plus 0.64. मग मला सांगा y is equal to काय असते? a sin. याचा अर्थ ही किंमत काय? a
अँप्लिट्यूड साइन ऑफ ओमेगा टी, ही किंमत ओमेगाची, ओमेगा टी, आणि ही किंमत कशाची, दर अल्फा. बरोबर. मग तुम्हाला फर्स्ट काय विचारले, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणलं तर ओमेगा. ओमेगा किती तुमचा, ओमेगा इज इक्वल टू 2 पाई n असतं फॉर्म्युला. 220 2 पायची किंमत ठेवू 22/7 3.14 असते. इथे कॅल्क्युलेशनला सोपं जातं. 22 ने डिवाइड केलं याला, हा 22 इकडे आला किती 10, 2 डिवाइड बाय 7 इंटू n इज इक्वल टू, हा डिवाइड आहे इकडे आला 70 डिवाइडेड बाय 2, 70 डिवाइड बाय 2 35 हर्ट्ज, म्हणजे फ्रिक्वेन्सी आली तुमची. दुसरं काय विचारलं, मॅक्सिमम वेलोसिटी. फी मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा. ए किती तुमचा 0.30 नाही लिहिला तरी चालेल. ओमेगा किती 220, या 10 ने याला गुणलं तर 3 into 22 that is 66. युनिट मीटर मध्ये दिलंय त्यामुळे मीटर पर सेकंद, दॅट इज व्ही मॅक्स. आणि मग तुमचे आन्सर काय पाहिजे, एक 35 अगोदर विचार करून फ्रिक्वेन्सी 35 ची पर्यायामध्ये अगोदर पाहिजे, नंतर 66. 35 and 66 that the answer. 35 and 66 meter per second. Okay. Then 7. A particle start SHM from mean position. कुठून स्टार्ट झाला, स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. त्यामुळे इक्वेशन फिक्स तुमचं x इज इक्वल टू a sin ओमेगा t. एम्प्लिट्यूड किती दिलाय तुम्हाला a, पिरियड किती दिलाय कॅपिटल T, आणि काय विचारलंय ऍट द टाइम व्हेन स्पीड इज, ऍट द टाइम व्हेन स्पीड इज हाफ ऑफ मॅक्सिमम. Then what is the, it's a velocity, sorry displacement. y विचारले याचा अर्थ ऑसिलेशन along to the y axis असेल. कधीच विचारलंय काय, ज्या वेळेस स्पीड हाफ ऑफ मॅक्सिमम असेल. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी हा y च्या दिशेने जातो, इथं तर v max असतो, तो किती असतोय a ओमेगा. कन्सिडर करू समजा हा a बी पॉइंट आहे p, आणि इथली वेलोसिटी v max च्या हाफ आहे, बरोबर का. तर तो मीन पासूनचं ए डिस्प्लेसमेंट विचारतो, व्हॉट इज द y. बरोबर. मग मला सांगा v इज इक्वल टू काय, ओमेगा इनटू स्क्वेअर डॉट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर नाही y स्क्वेअर अलॉन्ग y. v किती दिलाय, v max बाय 2 हाफ, that is the omega square root of a square minus y square. v max की किंमत a ओमेगा by 2 is equal to omega. v max की किंमत किती, that is a omega is equal to square root of a square minus y square. ओमेगा ला ओमेगा कैंसिल, स्क्वायर करू a square डिवाइड बाय 4 is equal to a square minus y square. हा y square मायनस आहे इकडे, मग आपला y square काढायचा is equal to a square, हा तिकडे पाठवला a square डिवाइड बाय 4. 4 ने याला मल्टिप्लाय करायचं, इथं काय म्हणजे डिनॉमिनेटर 1 असतं. n याला मल्टिप्लाय केलं 4a स्क्वेअर, n याला मल्टिप्लाय केलं a स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय 4. सो y स्क्वेअर इज इक्वल टू 4 minus 1 3a स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. टेकिंग द स्क्वेअर y इज इक्वल टू 3 चा वर्गमूळ 3 a स्क्वेअर चा a डिवाइडेड बाय 2, आणि म्हणून आन्सर तुमचं √3/2a. आन्सर काय, a √3/2 म्हणजे √3/2a. मग एम्प्लिट्यूड तो कॅपिटल घेईन किंवा स्मॉल घेईन, व्हॉटएव्हर मे बी, आपल्याला सवय लागली स्मॉल लेटर घ्यायची. ओके. 8 नंबर एक्झाम्पल या ठिकाणी, ए पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. पार्टिकल कोणती मोशन करतो, SHM. इक्वेशन ऑफ इट्स मोशन ब्रॅकेट मध्ये आहे का पहा अगोदर.
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंतर ते ब्रॅकेटमध्ये कपा, तर तुम्हाला कंपॅरिझन करायला सोपं जातं. नसेल तर आत लावायचं. हिअर x इज डिस्प्लेसमेंट and if the displacement of particle is a 3 unit, displacement of particle is 3 unit, then what is the velocity? काय विचारलं तुम्हाला? velocity किती? मग मला सांगा डिस्प्लेसमेंट जर 3 युनिट असेल, एकक तुम्हाला दिलेलं नाही, मिलीमीटर आहे, मीटर आहे, सेंटीमीटर आहे, या ठिकाणी दिलेलं नाही, त्यामुळे युनिट मध्येच उत्तर असते. मग मला सांगा v is equal to डिस्प्लेसमेंट 3 युनिट, एम्प्लीट्यूड किती आहे? 5, एम्प्लीट्यूड 5, ओमेगा किती? 4, अल्फा किती? π/6 आहे आणि x किती? 3 युनिट. तर तुम्हाला विचारलंय v या ठिकाणी. मग v is equal to ओमेगा माहिती आहे, a माहिती आहे, x माहिती आहे, काय म्हणून v is equal to ओमेगा स्क्वेअर्ड ऑफ a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ओमेगा किती? 4, a किती? 5, त्याचा स्क्वेअर किती? 25, 5 चा वर्ग 25, x किती आहे? 3, 3 चा वर्ग किती? 9, 4, 25 वजा 9 म्हणजे 25 मायनस 9 16 आणि 16 चा स्क्वेअर रूट किती? 4, that is 16 युनिट, that is 16 युनिट. आणि म्हणून आन्सर काय आहे? तर या ठिकाणी आन्सर आहे 16 युनिट. that is the answer. ओके. 9 number, a simple pendulum performing SHM. सिंपल pendulum SHM च करू. अबाउट काय? x is equal to 0 म्हणजे अबाउट मीन पोझिशन, म्हणजे इकडेही जातो मीन पासून आणि मीन पासून इकडे येतो. एम्प्लीट्यूड किती? कॅपिटल A. टाइम पिरियड किती? कॅपिटल T. तर स्पीड ऑफ पेंडुलम कुठं विचारलाय? x is equal to a/2 ला. मग या ठिकाणी स्पीड काय आहे? v is equal to ओमेगा इंटू स्क्वेअर ऑफ कॅपिटल घेतलं म्हणून मी कॅपिटल घेतो a स्क्वेअर x स्क्वेअर. x ची किंमत ही ठेवून द्या या ठिकाणी, ओमेगा इंटू स्क्वेअर ऑफ a स्क्वेअर मायनस x a/2 त्याचा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 4, 4 इंटू a स्क्वेअर, 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 3a स्क्वेअर. कळतंय ना? 3a स्क्वेअर डिवाइड बाय 4 ओमेगा इंटू रूट 3 a स्क्वेअर a हा 2. पर्याय तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल T मध्ये दिले, त्यामुळे ओमेगा बदलावं लागेल. 2 पाय डिवाइड बाय T इंटू रूट 3 बाय 2 इंटू T. 2 ला 2 कॅन्सल, पाय अगोदर घेतलाय त्यामुळे पाय a अगोदर काय राहिलं? रूट 3 डिवायडेड बाय कॅपिटल T. आणि मग आन्सर कोणतं आहे? तर पाय a रूट 3 डिवायडेड बाय T, पाय a या ठिकाणी आन्सर ए, पाय a रूट 3 डिवायडेड बाय T, आन्सर ए. ओके. Then next, see here, a particle executing SHM if its amplitude is, amplitude किती? 2 मीटर. टाइम पिरियड किती दिला आहे? 2 सेकंद. आणि काय विचारलं? मॅक्सिमम वेलोसिटी. see here, amplitude 2 मीटर, कॅपिटल T 2 सेकंद. ओके. फिर मॅथ्स चा फॉर्म्युला काय? a ओमेगा, ओमेगा किती? 2 पाय डिवाइड बाय T, डायरेक्टली तो a किती? 2 पाय डिवाइड बाय T, 2 ला 2 कॅन्सल, 2 पाय मीटर पर सेकंद. आणि म्हणून आन्सर काय? 6 पाय, 4 पाय, 2 पाय, कट द 2 पाय मीटर पर सेकंद. दहा एक्झाम्पल झाले. कंटिन्यू उद्या आपण पुढचे एक्झाम्पल स्टार्ट करू. मी दिलेले PDF यामधले प्रॉब्लेम तुम्ही पहा, तिथेही सोल्युशन दिलं. आपल्या मेथड समजलं नाही तर आपल्या मेथडने पास जायचं. मी शॉर्ट की पद्धतीने सॉल्व्ह करून देतोय. की यू कॅन स्टॉप.